Good morning dear students. Today we are going to learn subject maths lesson 13 profit and loss. मुलांनो, तुम्ही रोजच्या जीवनात प्रॉफिट लॉस हे शब्द ऐकले असतीलच. सांगा बरं मग प्रॉफिट म्हणजे काय आणि लॉस म्हणजे काय? एकदम बरोबर. प्रॉफिट म्हणजे फायदा आणि लॉस म्हणजे नुकसान. पहा मग आता आज आपण आपल्या नवीन लेसन प्रॉफिट लॉसमध्ये हेच शिकणार आहोत. Profit and loss. People do various kinds of job to earn money. Shopkeepers sell articles that people need. They buy things from wholesale traders in large quantities at lower rates. It costs less than the printed price when they sell things in retail, that is in smaller quantities. They charge a greater amount. If the selling price is more than the amount paid for it, there is a gain. It is called a profit. Sometimes an article is sold for less than the amount paid for it while buying. The damage in that case is called a loss. म्हणजे आपल्याला हे माहीतच आहे, पैसे कमवण्यासाठी लोक वेगवेगळे कार्य करतात आणि त्यांना मिळालेल्या पैशातून त्यांना हव्या असलेल्या वस्तू विकत घेतात. ग्राहकांना ज्या वस्तू हव्या असतात त्या वस्तू विकण्याचा व्यवसाय दुकानदार करतात. हे दुकानदार होलसेल व्यापाऱ्यांकडून त्या वस्तू मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने विकत घेतात आणि ग्राहकांना छापील किमतीच्या दराने त्या वस्तू विकतात. त्यांनी होलसेल व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या वस्तूंची किंमत त्या वस्तूवरच्या छापील किमतीपेक्षा कमी असते. शिवाय त्या वस्तू सुट्या करून विकल्याने दुकानदाराला त्याची किंमत जास्त मिळते. पण कधीकधी असंही होतं की त्याने विकत घेतलेल्या सर्वच वस्तू न विकल्याने शिल्लक राहतात. त्यामुळे त्याने जेवढे पैसे त्या वस्तूसाठी खर्च केले असतील तेही त्याला पूर्णपणे त्याच्या विक्रीतून मिळत नाही. अशा वेळी त्याचं नुकसान होतं. तर अशा प्रकारे सेलिंग प्राईस ही कॉस्ट प्राईसपेक्षा जास्त असेल तर फायदा होतो आणि त्याला प्रॉफिट असं म्हणतात. आणि सेलिंग प्राईस कॉस्ट प्राईसपेक्षा कमी असेल तर नुकसान होतं आणि त्याला लॉस असं म्हणतात. आता याला आपल्या मॅथ्सच्या लँग्वेजमध्ये कसं लिहितात ते बघा. प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस आणि लॉस इक्वल टू कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. आणि याच दोन्ही फॉर्म्युल्यावरून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस काढायचे आहे. चला आपण आता एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला अजून छान समजेल. Hamid bought bananas worth 2000 rupees and sold them all for rupees 1890 rupees. Did he make a profit or a loss? How much was it? हमीद भाईने 2000 रुपयांची केळी विकत घेतली व ती 1890 रुपयास विकली. तर त्यांना प्रॉफिट झाला की लॉस झाला आणि किती? बघा, ही बॉट बनानास फॉर रुपीज 2000. हेच कॉस्ट प्राईस किती आहे मग? 2000 रुपये आणि ती विकली 1890. ही झाली आपली सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस इक्वल टू 1890. आता पहा, कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस. Therefore, हमीद भाई सफर्ड अ लॉस. म्हणजेच हमीद भाईला लॉस झाला. आता तो किती रुपये लॉस झाला हे आपल्याला काढायचं आहे. आपल्याला लॉस काढायचा फॉर्म्युला माहीत आहे, आत्ताच आपण बघितला. काय आहे? लॉस इक्वल टू कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. पहा मग कॉस्ट प्राईस किती आहे आपली? 2000 रुपये मायनस सेलिंग प्राईस 1890. 2000मधून 1890 वजा केलं तर किती येतात? 110 रुपये. Therefore, Hamid bhai suffered a loss of rupees
110 इन धिस ट्रान्झॅक्शन. म्हणजेच हमीदभाईला 110 रुपये लॉस झाला. कळलं सगळ्यांना प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे हे? असेच प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे. आता आपण प्रॅक्टिस सेट 31 बघू. पहा त्यातलं फर्स्ट. द कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. फाइंड आउट वेदर देअर वॉज अ प्रॉफिट ऑर अ लॉस अँड हाऊ मच इट वॉज. पुढील टेबलमध्ये कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस दिली आहे. त्यावरून प्रॉफिट झाला की लॉस झाला हे ठरवायचे व तो किती ते लिहायचे आहे. बघा त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल. कॉस्ट प्राइस दिली आहे 4500. सेलिंग प्राइस दिलेली आहे 5000. ठीक आहे. आता याच्यावरून आपल्याला काढायचं आहे प्रॉफिट आहे की लॉस आहे. बघा सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस. म्हणजेच सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त आहे. जर असं असेल तर प्रॉफिट होतो. इथे प्रॉफिट झालेला आहे. मग कुठला फॉर्म्युला लागेल इथे? प्रॉफिटचा. मग काय आहे प्रॉफिटचा फॉर्म्युला? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. किती आहे सेलिंग प्राइस? 5000 आणि कॉस्ट प्राइस किती आहे? 4500. मग 5000 मायनस 4500 किती येतात? ₹500. म्हणजेच किती रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे? 500 रुपयांचा. असेच तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेम्सही सॉल्व करायचे. साईडला मेथड दिली आहे त्याप्रमाणे तुम्हाला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. करा बरं टेबल कंप्लीट. आता पहा त्यातला क्वेश्चन नंबर 2. अ शॉपकीपर बॉट अ बायसिकल फॉर ₹3000 अँड सोल्ड द सेम फॉर ₹3400. हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट. बघा एक सायकल 3000 रुपयांना खरेदी केली व तीच सायकल 3400 रुपयांना विकली तर त्याला किती प्रॉफिट झाला? पहा द कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल इज रुपीज किती आहे? 3000 आणि ती त्यांनी कितीला विकली? 3400. म्हणजे ही काय झाली आपली सेलिंग प्राइस. मग द सेलिंग प्राइस ऑफ bicycle is ₹3400. इथे प्रॉफिट झालेलं आपल्याला दिसत आहे कारण सेलिंग प्राइस जी आहे ती कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त आहे. मग इथे कुठला फॉर्म्युला लागेल? प्रॉफिटचा. काय आहे प्रॉफिटचा फॉर्म्युला? प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. किती आहे आपली सेलिंग प्राइस? 3400 मायनस 3000 इक्वल टू ₹400. म्हणजेच देअरफॉर शॉपकीपर प्रॉफिट वॉज ₹400. शॉपकीपरला 400 रुपयांचा फायदा झाला. ओके. आता थर्ड एक्झाम्पल. सुनंदाबाई बॉट मिल्क फॉर ₹475. शी कन्वर्टेड इट इंटू योगर्ट अँड सोल्ड इट फॉर ₹700. हाऊ मच प्रॉफिट डिड शी मेक. सुनंदाबाईंनी 475 रुपयांना दूध खरेदी केले मग त्या दुधाचे दही करून ते 700 रुपयांना विकले तर त्यांना किती प्रॉफिट झालं? बघा द कॉस्ट प्राइस ऑफ मिल्क इज ₹475. आता त्या दुधाचं त्यांनी योगर्ट बनवलं आणि ते किती रुपयाला विकलं? 700 रुपयाला. म्हणजेच द सेलिंग प्राइस ऑफ योगर्ट इज ₹700. ओके. पहा मग आता इथे प्रॉफिट झालं की लॉस झाला? सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त आहे म्हणजे काय झालं? प्रॉफिट. आपल्याला इथे प्रॉफिटचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. पहा प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे? 700 मायनस 475 ही झाली त्याची कॉस्ट प्राइस. मग एकूण प्रॉफिट किती झालं? ₹225. देअरफॉर
Sunandabai made a profit of rupees 225. एक्झाम्पल. असेच आता बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व करून बघा बरं. बघा आता नेक्स्ट टॉपिक, टोटल कॉस्ट प्राइस अँड प्रॉफिट ऑर लॉस. In trading, all expenses incurred on an article before it can be sold have to be added to the cost price of the article. This is called the total cost price of the article. मुलांनो, तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस म्हणजे काय आणि कसा काढायचं हे समजलं आहे. आता आपण टोटल कॉस्ट प्राइस व प्रॉफिट लॉस बघणार आहोत. खरेदी विक्रीचा व्यवहार करताना एखादी वस्तू खर्च करण्यापूर्वी जो खर्च करावा लागतो तो सर्व खर्च खरेदी किमतीमध्ये मिळवावा लागतो. त्या खरेदी किमतीलाच आपण टोटल कॉस्ट प्राइस असं म्हणतो. आता आपण टोटल कॉस्ट प्राइस अँड प्रॉफिट लॉस यावरचे काही एक्झाम्पल बघूया. बघा, प्रॅक्टिस सेट 32 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत आपण. फ्रॉम अ होलसेलर संतोष बॉट 400 eggs for rupees 1500 and spent rupees 300 on transport. 50 eggs fell down and broke. He sold the rest at rupees 5 each. Did he make a profit or a loss? How much? संतोषने होलसेल व्यापाराकडून 400 अंडी 1500 रुपयांना आणली. त्यासाठी वाहतूक खर्च 300 रुपये आला. त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली. उरलेली अंडी त्याने 5 रुपयास एक याप्रमाणे विकली. तर त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं आणि किती? बघा, सगळ्यात पहिले आता आपल्याला टोटल कॉस्ट प्राइस काढावं लागेल. टोटल कॉस्ट प्राइस काढण्यासाठी आपण कॉस्ट प्राइस ऑफ एग्स आणि ट्रान्सपोर्ट यांची ॲडिशन करू, म्हणजे आपल्याला एकूण खर्च किती आला तो माहीत पडेल. बघा, टोटल कॉस्ट प्राइस इक्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ एग्स प्लस ट्रान्सपोर्ट. कॉस्ट प्राइस किती आहे एग्सची? 1500 रुपये. म्हणजेच किती येणार? 1500 अधिक ट्रान्सपोर्टला किती खर्च आला आहे? 300 रुपये. म्हणजे किती झाली टोटल? 1800 रुपये. म्हणजे आपली टोटल कॉस्ट प्राइस किती आली? 1800 रुपये. आता पुढे काय म्हटलं त्यांनी? 50 eggs आउट ऑफ 400 ब्रोक. 400 पैकी 50 eggs जे आहेत ते फुटले. ठीक आहे, म्हणजे आता त्याच्याकडे किती उरले ते आपल्याला काढावं लागेल. याच्यासाठी काय करावं लागणार आहे? एक सोल 400 मायनस 50 किती आले? 350 रुपये. आता आपण काढू सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस ऑफ 350 eggs ॲट रुपीज 5 ईच. प्रत्येक एग जो आहे तो 5 रुपयाला विकलेला आहे. मग 350 एग्सची किंमत किती झाली? 350 इंटू 5 1750 रुपीज. म्हणजे 350 एग्स कितीमध्ये विकले? 1750. ही झाली आपली सेलिंग प्राइस. आता पहा, द कॉस्ट प्राइस इज मोर दॅन द सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस जी आहे ती सेलिंग प्राइसपेक्षा जास्त आहे. जर कॉस्ट प्राइस जास्त असेल सेलिंग प्राइसपेक्षा तर लॉस होतो हे आपल्याला माहीत आहे. म्हणजेच आपल्याला इथे आता लॉसचा फॉर्म्युला वापरावा लागणार. लॉस इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे टोटल? आत्ताच आपण काढली 1800 रुपये. मायनस सेलिंग प्राइस किती आली? 1750. 1800 मधून 1750 मायनस केलं तर किती येतात? 50 रुपये. म्हणजेच एकूण संतोषला किती रुपये लॉस झाला? 50 रुपये. संतोष इनक्युअर्ड अ लॉस ऑफ रुपीज
50. ओके, बघा सेकंड एक्झाम्पल बघू. अब्राहम बॉट गुड्स वर्थ ₹50,000 and spent ₹7,000 on transport and octroi. If he sold the goods for ₹65,000, did he make a profit or a loss? How much? म्हणजे अब्राहम यांनी 50,000 रुपयांचा माल खरेदी केला. कर व वाहतूक खर्च मिळून त्यांना 7,000 रुपये खर्च आला. त्यांनी तो माल जर 65,000 रुपयास विकला असेल तर त्यांना या व्यवहारात प्रॉफिट झाला की लॉस झाला आणि किती? आता पहा, यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला टोटल कॉस्ट प्राईस काढावं लागणार. आपल्याला कशा कशाची कॉस्ट प्राईस दिलेली आहे? गुड्स आणि ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रायची. मग हे मिळून आपण टोटल कॉस्ट प्राईस काढू. ठीक आहे, बघा कसं येईल मग. टोटल कॉस्ट प्राईस इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स प्लस ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्राय. गुड्सची कॉस्ट किती आहे? 50,000 प्लस ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्राय किती आहे? 7,000. किती येणार मग याची ॲडिशन? 57,000. ही झाली आपली टोटल कॉस्ट प्राईस. आता सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस किती दिलेली आहे? 65,000. मग द सेलिंग प्राईस इज ₹65,000. आता पहा इथे दिसत आहे सेलिंग प्राईस इज मोर दॅन द कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस ही कॉस्ट प्राईसपेक्षा जास्त आहे. म्हणजे काय झालं मग? प्रॉफिट. प्रॉफिटचा फॉर्म्युला प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. किती आहे सेलिंग प्राइस? 65,000 मायनस 57,000 किती येतात? ₹8,000. म्हणजेच अब्राहमला 8,000चा प्रॉफिट झाला. देअरफोर अब्राहम मेड अ प्रॉफिट ऑफ ₹8,000. चला आता आपण थर्ड एक्झाम्पल बघू. Ajit Kaur bought a 50 kg of sack of sugar for ₹1,750. She had to sell sugar at ₹32 per kg. As the sugar price fell, how much loss did she incur? अजित कौर यांनी साखरेचे 50 किलोग्राम वजनाचे एक पोते 1,750 रुपयास आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांनी ती साखर प्रति किलोग्रॅम 32 रुपये दराने विकली. तर त्यांना किती रुपये तोटा झाला हे आपल्याला काढायचं आहे. 50 किलो साखरेची किंमत 1,750 रुपये आहे. ही काय झाली मग आपली कॉस्ट प्राईस. ठीक आहे, त्यानंतर मग आपल्याला काय काढावं लागणार आहे? सेलिंग प्राईस. आता इथे सेलिंग प्राईस जी आहे ती 1 किलोची दिलेली आहे. 1 किलो साखर ही 32 रुपयाला विकलेली आहे. तर 50 किलो साखर ही किती रुपयांना विकली जाईल? सगळ्यात पहिले आपल्याला ते काढावं लागणार. पहा याचं सोल्युशन. द कॉस्ट प्राइस ऑफ 50 kg ऑफ शुगर is ₹1,750.
हे आपल्याला दिलेलं आहे. मग ही झाली आता आपली कॉस्ट प्राईस. तसंच आता सेलिंग प्राईस. द सेलिंग प्राईस ऑफ 1 kg of sugar is ₹32. ही झाली 1 किलो साखरेची किंमत. आता एकावरून 50 किलो साखरेची किंमत आपल्याला काढावी लागणार. मग काढणार द सेलिंग प्राईस ऑफ 50 kg ऑफ शुगर. हे कसं काढायचं आहे तुम्हाला माहीत आहे. 32 × 50 1600 1600 रुपये. यामध्ये कॉस्ट प्राईस ही सेलिंग प्राईसपेक्षा मोठी आहे. कॉस्ट प्राईस जेव्हा सेलिंग प्राईसपेक्षा मोठी असते तेव्हा काय होतो, लॉस होतो. म्हणजेच लॉस इक्वल टू कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. 1750 मायनस 1600 किती येतात, 150 रुपीज. म्हणजे किती रुपये लॉस झाला, 150 रुपये लॉस झाला अजित कौर यांना. देअरफॉर अजित कौर incurred a loss of ₹150. असेच प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करायचे. बघा बरं करून. थँक्यू.